जनादेश टीव्ही न्यूज बातमीचा इम्पॅक्ट. टायटन मेडिसिटी हॉस्पिटलला धाडली गेली नोटीस. ठाणे शहरातील घोडबंदर रोड मानपाडा येथील टायटन मेडिसिटी रुग्णालयावर सहाय्यक आयुक्तांचे कारवाईचे आदेश. रुग्णालयासंबंधीचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या घोडबंदर रोड मानपाडा येथील टायटन मेडिसिटी रुग्णालयाचे वृत्त मागील आठवड्यात जनादेश वृत्तवाहिनीने प्रसारित केल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने त्वरित कारवाईचे आदेश दिले. माजिवडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांनी सर्वेक्षण करून संचालक अब्रार खान, अर्जुन सिंह यांना नोटीस बजावून नियमांचे पालन करण्यास सांगितले व ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाचे अधिकारी झलके यांनी पाहणी करून अग्निसुरक्षा व्यवस्था सुरळीत नसल्याचे जाहीर करून पुढील कारवाई लवकरच केली जाईल असे नमूद केले. पण प्रश्न हा आहे की ठाणे महानगरपालिका या हॉस्पिटलला टाळे कधी ठोकणार आणि हॉस्पिटलच्या सर्व मालकांवर भारतीय दंडसंहिता कलमानुसार गुन्हे दाखल करणार की नाही. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे कल्याण व भिवंडी लोकसभा क्षेत्रात 65,01,671 मतदार. ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण व भिवंडी या 3 लोकसभा मतदारसंघात एकूण 65,01,671 मतदार असून यात 29,94,315 महिला मतदार आहेत. तर एकट्या ठाणे लोकसभा क्षेत्रात 11,27,995 महिला मतदार आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात महिला शक्तीचा कौल निर्णायक ठरणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असला तरी ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा क्षेत्रात अंतिम मतदार यादीत एकूण 65,01,671 मतदार असून यात 35,06,082 पुरुष तर 29,94,315 महिला आणि 1,274 इतर मतदार आहेत. यंदा 82,327 नवमतदार वाढले असले तरी एकूण 1,28,000 मतदार वगळण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ठाणे जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. भिवंडी मतदारसंघात 9,33,810, कल्याण लोकसभेत 9,32,510 आणि ठाणे लोकसभा क्षेत्रात 11,27,995 महिला अशा एकूण 29,94,315 महिला मतदार आहेत. हे लिंग गुणोत्तर प्रमाण 854 इतके आहे. जिल्ह्यात एकूण 6,592 मतदान केंद्र असून सर्वाधिक 511 केंद्रे ग्रामीण भाग असलेल्या मुरबाड मतदारसंघात तर सर्वात कमी म्हणजेच 251 केंद्रे उल्हासनगर मतदारसंघात आहेत. ठाणे जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रे पुरेशी आहेत. एकूण 6 संवेदनशील मतदान केंद्रे असून शहरी भागात 36 मतदान केंद्रे मोठ्या गृहनिर्माण संकुलांमध्ये ठेवण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यात मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी 85 वर्षांवरील तसेच चालता न येणाऱ्या विकलांग मतदारांसाठी होम वोटिंगची सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे अशोक शिंगारे यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये 6,592 मतदान केंद्र आहेत. मात्र या सगळ्या मतदान केंद्रावर मागच्या निवडणुकीचा माहिती घेतली असता होणारं मतदानाचं प्रमाण किंवा टक्केवारी जी आहे ते कमी होते. जिल्ह्यामध्ये ही वाढावी याच्यासाठी स्वीपच्या माध्यमातून सगळ्या मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत मतदार जागृतीचे कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहोत. राजकीय पक्षांनाही आपण त्यांना आव्हान केलेलं आहे. आपल्या माध्यमातूनही सगळ्या मतदारांना माझं आव्हान हेच असणार आहे की पूर्ण हा अत्यंत पवित्र असा आपल्याला अधिकार प्राप्त झालेला आहे आणि या अधिकाराची आपण अंमलबजावणी केली आहे आणि आपण स्वतःसाठी किमान 70 ते 75% आसपास मतदान होईल असं आपण निश्चितपणानं, खरं तर 100% मतदान झालं पाहिजे असं मी म्हणणार नाही. 75% का हा पुढचं येऊ शकेल, परंतु मॅक्झिमम मतदारांनी मतदान केंद्रावर यावं आणि मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावावा असं मी आपल्याला.
ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. मेफेड्रॉन MD अंमली पदार्थांची उत्तर प्रदेशातील फॅक्टरी उद्ध्वस्त. 15 ग्रॅमपासून सुरू झालेल्या तपासात कोट्यावधी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त. गुन्हे शाखा घटक 1 ठाणेची कामगिरी. कासरवडवली पोलीस स्टेशन ठाणे क्रमांक 186/2024 NDPS ॲक्ट 1985 कलम 8 क 22/6 22 क 29 हा गुन्हा दिनांक 24/1/2024 रोजी दाखल आहे.
गुन्हे शाखा घटक 1 ठाणे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून दिनांक 24/1/2024 ते 13/2/2024 या कालावधीत आफताब अजीज मलाडा वय 22 वर्षे राहणार ठिकाण 1301 पाम कोर्ट अपार्टमेंट नालासोपारा वसई, जयनाथ चंद्रबली यादव उर्फ कांचा वय 27 वर्षे राहणार ठिकाण सागर अपार्टमेंट नालासोपारा, तर शरबहादूर राधेश्याम सिंग उर्फ अंकित वय 23 वर्षे राहणार ठिकाण शिवदर्शन बिल्डिंग ओसवाल नगर नालासोपारा वसई, सलीम सय्यद वय 48 वर्षे राहणार ठिकाण ओमकार अपार्टमेंट राजनपाडा नालासोपारा वसई यांना अटक करून त्यांच्याकडून 481 किलोग्रॅम वजनाची 4,05,000 रुपये किमतीचा MD मॅफेड्रोन क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. नमूद गुन्ह्यातील अटक आरोपीकडे केलेल्या तपासात ओम गुप्ता उर्फ मोनू हा निष्पन्न होऊन तो त्याच्या इतर साथीदारांसह वाराणसी उत्तर प्रदेश येथील भगवतीपूर गावात प्रदीप प्रजापती यांचे मालकीचे घरात MD मॅफेड्रोन क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना सुरू केले असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे नमूद गुन्ह्याच्या तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ, पोलीस शिपाई विजय यादव, नेमणूक AHTC गुन्हे शाखा ठाणे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आरोपी ओम गुप्ता उर्फ मोनू याचा आणि त्याच्या कारखान्याचा शोध घेण्यासाठी तब्बल 1.5 महिन्यापासून बेमालूमपणे वेषांतर करून भगवतीपूरसारख्या खेडेगावात जाऊन आरोपी ओम गुप्ता उर्फ मोनू याचे MD मॅफेड्रोन क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ तयार करण्याच्या कारखान्याचा शोध लावला. वरील कार्यवाही दरम्यान स्पेशल टास्क फोर्स वाराणसी उत्तर प्रदेश येथील अप्पर पोलीस अधीक्षक विनोद कुमार सिंग, पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग, पोलीस उपनिरीक्षक मनीष श्रीवास्तव, पोलीस हवालदार अरविंद कुमार पाठक, पोलीस हवालदार बैजनाथ राम, पोलीस हवालदार रणविजय तिवारी, पोलीस हवालदार अजय कुमार जयस्वाल, पोलीस हवालदार अवनीश कुमार सिंह यांची अमूल्य मदत झाल्याने सदरची कारवाई यशस्वीरित्या करण्यात ठाणे पोलिसांना यश आले असून त्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा घटक 1 ठाणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील आणि पोलीस हवालदार अमोल देसाई दोघे नेमणूक गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी आणि पोलीस हवालदार प्रशांत निकुंभ अशा पथकांसह दिनांक 16/3/2024 रोजी पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंह व स्टाफ धारवाई वाटिका अलकुमार सिंह वय 36 वर्षे दिलगाव पुआरी खुर्द पोस्ट दुआरी कला तालुका विवरा जिल्हा वाराणसी उत्तर प्रदेश, संतोष हडबडी गुप्ता वय 38 वर्ष तिवारीपूर पोस्ट पुआरी कला तालुका विक्रा जिवासी आदेश यांना MD मॅफेड्रोन क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ तयार करताना त्यांच्याकडील साधन सामग्रीसह रंगे हात पकडले आहे. सदर कारखान्यासह तेथे असलेल्या ह्युंडाय i20 कारमधून 2,645 किलोग्रॅम वजनाचा 2,64,50,000 रुपये किमतीचा तयार MD मॅफेड्रोन क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे. तसेच सदर कारखान्यात मेफॅड्रोम, मायथेलॅमाइन, सोडियम हायड्रॉक्साईड पॅलेट्स, चिरोफोरम, हायड्रोक्लोरिक ॲसिड, मेथॅलॅब उरी, हिन पावडर, हॉट एअर ओव्हन, लार, मॅग्नेटिक लॅपर, मिनी ओरटार्क, मायझर, स्टेरर टोड विथ म्युटर असे रासायनिक पदार्थ आणि साधनसामग्री मिळून येऊन यासह त्यांचे कारखान्यातील विविध रासायनिक द्रव्यांचे बनवून ठेवलेल्या मिश्रणातून 25 करोड रुपये किमतीची 25 किलोग्रॅम MD मॅफेड्रोन क्रिस्टल पावडर तयार होते. अशा प्रकारे सदर ठिकाणाहून एकूण 27,78,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, 8,62,902 रुपये किमतीची MD मॅफेड्रोन क्रिस्टल पावडर बनविण्याची साधनसामग्री, ह्युंडाय कार नंबर M48S7390 ही अंदाजे रक्कम 7 लाख किमतीची कार जप्त केली आहे. अशा प्रकारे आज पवेतो गुन्ह्याच्या केलेल्या तपासात एकूण 27,87,17,902 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. वरीलप्रमाणे दोन्ही आरोपींना दिनांक 16/3/2024 6:50 अटक करून त्यांना
मुदतीत दिनांक 17/3/2024 रोजी ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मानसी या न्यायालयासमक्ष हजर करून त्यांची ट्रान्झिट रिमांड घेतलेली आहे. अशा प्रकारे गुन्हे शाखा घटक 1 ठाणे यांना MD मॅफेड्रॉन क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ तयार करण्याच्या कारखान्यांपर्यंत पोहोचण्यास आणि कारखाना उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे. सदरची कामगिरी श्री आशुतोष डुमरे, पोलीस आयुक्त ठाणे, श्री ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त ठाणे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा ठाणे, शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 गुन्हे शाखा ठाणे, निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 1 ठाणे येथील दिलीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ, पोलीस उपनिरीक्षक आनंदा भिलारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरसिंग महापुरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र संदानशिवे, पोलीस हवालदार अमोल देसाई, पोलीस हवालदार विश्वास मोटे, पोलीस हवालदार उमेश जाधव, पोलीस हवालदार नितीन ओवळेकर, पोलीस हवालदार प्रशांत निकुंभ, पोलीस हवालदार दीपक जाधव, पोलीस हवालदार नंदकुमार पाटील. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश. एसटी कार्यशाळा खिळखिळी, कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला. अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास राज्य सरकारला भाग पाडणार, आमदार संजय केळकर यांचे वक्तव्य. कळवा येथील एसटीची कार्यशाळा धोकादायक स्थितीत असून कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे 400 लोकांचे काम 100 कर्मचारी करत असल्याने त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्लॅब कोसळून 2 कर्मचारी जखमी झाले. त्यास अधिकारीच जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही राज्य सरकारला भाग पाडू, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. कळवा येथील राज्य परिवहन सेवेच्या कार्यशाळेतील दुरावस्थेबाबत तेथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर आमदार संजय केळकर यांनी कार्यशाळेची पाहणी केली. यावेळी इमारतीच्या दुर्दशेबाबत त्यांनी संताप व्यक्त करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी केलेल्या पाहणीत कार्यशाळा इमारतीचे कॉलम पोखरल्याचे निदर्शनास आले असून त्यातील स्टीलही बाहेर आलेले आहेत. भिंती आणि स्लॅब केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होऊ शकते. तसेच शौचालय, स्वच्छतागृहाची अतिशय दयनीय अवस्था असल्याचेही पाहणीत दिसून आले. याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की येथे मनुष्यबळाची कमतरता असून 400 कर्मचाऱ्यांची कामे फक्त 100 कर्मचारी करत आहेत. तसेच कमी मनुष्यबळ असताना त्यांच्यावर कमी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जातो. सुट्टे भाग आणि इतर साहित्यही पुरेसे नाहीत. एकूणच कर्मचारी तणावाखाली असून अपघाताच्या भीतीबरोबरच त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही ढासळू लागले आहे. काम करताना एखाद्याला इजा झाल्यास त्याची नीट काळजी घेतली जात नाही. कर्मचाऱ्यांना अपंगत्वाचा दाखला मिळण्यातही अडचणी भेडसावत असल्याचे केळकर यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी इमारतीच्या डागडुजीबाबत अधिकाऱ्यांना कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी स्लॅब कोसळून 2 कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे या घटनेस अधिकारीच जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही राज्य सरकारला भाग पाडू, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. आज मी या ठिकाणी पाहणी दौरा केला. काही दिवसापूर्वी एक स्लॅब कोसळून 2 कामगार जखमी झाले. एकाला फ्रॅक्चर देखील झालं. ते एकूणच या संबंधामधलं निवेदन देखील माझ्याकडे कामगारांचं आधीच आलं होतं. एसटी प्रशासनाला मी वेळीच सांगितलं होतं की कुठली स्लॅब कोसळायच्या आतमध्ये जा तिकडे आणि कुठे कुठे दुरुस्ती करायची असेल, काय काय करायचं असेल त्याचं पाहणी करा. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ही स्लॅब कोसळली आणि त्या ठिकाणी त्या कामगाराला फ्रॅक्चर झालं. मला वाटतं याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन जबाबदार आहे आणि प्रशासनाच्या जे अधिकारी जबाबदार असतील त्यांच्या विरुद्ध चौकशी आणि कारवाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. शेवटी शासन जे आहे ते गरीब कल्याण शासन आहे, गरिबाचं कल्याण करण्याकरता शासन आहे.
कामगारांचं आणि एस टीच्या कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने त्यांना काम देणारं असं शासन आहे, त्यांची काळजी घेणारं शासन आहे. परंतु जर प्रशासन अशा पद्धतीने वागत असेल, काम करत असेल, तर योग्य पद्धतीने कारवाई, ठोस अशा प्रकारची कारवाई केली जाईल. ठोस अशा प्रकारची कारवाई करायला आम्ही आमच्या शासनाला निश्चितपणे भाग पाडू. या पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांच्यासह हरिमाळी, माजी उपमहापौर अशोक भोईर, साळवी, लक्ष्मीकांत यादव आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कर्मचाऱ्यांच्या समस्यांची तातडीने दखल घेतल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी केळकर यांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.